नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर कमलाकर राऊत आजच्या या सत्यज्ञान सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे। सहज सुचलं खूप छानसं गीत। आपलं मन प्रादेशिक असतं बरं, आपल्या गावाबद्दल, जिल्ह्याबद्दल, आपल्या विभागाबद्दल, आपल्या राज्याबद्दल अतीव प्रेम असणं हे स्वाभाविक आहे। पण माझं प्रेम तर जगावर आहे। पण हे गीत मी कसं लिहिलंय, काय सांगितलंय, नेमकं माझं प्रेम कुणावर आहे, कसं आहे हे तुम्हाला कळेल। माझं प्रेम आहे मानवतेवर, चांगुलपणावर। प्रस्तुत करीत आहे गीत स्वर्ग नांदावा भुवरी। स्वर्ग नांदावा भुवरी। ला 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 ला। आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी। आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी। सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी। सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी। आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी। आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी। सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी। जन्म झाला महाराष्ट्री पहिला बोल हो मराठी। जन्म झाला महाराष्ट्री पहिला बोल हो मराठी। मराठी बोलीत वाढलो अंगी भिनली मराठी। मराठी बोलीत वाढलो अंगी भिनली मराठी। निर्भय स्वाभिमानी आम्हा घडवी मराठी। निर्भय स्वाभिमानी आम्हा घडवी मराठी। सारा जगात शोभतो माणूस माय मराठी। सारा जगात शोभतो माणूस माय मराठी। आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी। सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी। जगी देश कैक आहे किती सुंदर संस्कृती। जगी देश कैक आहे किती सुंदर संस्कृती। देशोदेशी दार्शनिक रीत जगण्याला देती। देशोदेशी दार्शनिक रीत जगण्याला देती। किती विलोभनीय सृष्टी पारणे डोळ्यांचे फेडती। किती विलोभनीय सृष्टी पारणे डोळ्यांचे फेडती। आम्ही भारावूनी जातो होतो स्वागत जगती। आम्ही भारावूनी जातो होते स्वागत जगती। आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी। आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी। सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी। सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी। अवघे विश्व माझे घर नाही खंड या भुवरी। अवघे विश्व माझे घर नाही खंड या भुवरी। अखंडतेवत राहो सांजवात ही मंदिरी। अखंडतेवत हो राहो सांजवात ही मंदिरी। सर्व धर्म समभाव मानवता धर्म नीती। सर्व धर्म समभाव मानवता धर्म नीती। अहो माणूस आपण सौख्य दिल्याने लाभती। अहो माणूस आपण सौख्य दिल्याने लाभती। आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी। सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी। ला 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 ला। मानव्याचा घंटानाद सर्व प्रार्थना मंदिरी। मानव्याचा घंटानाद सर्व प्रार्थना मंदिरी। ज्ञान जागर चालवू धग न्यायाची अंतरी। ज्ञान जागर चालवू धग न्यायाची अंतरी।
जे आहेत वाचवूया व्यर्थ शोक गेल्यावरी, जे आहेत वाचवूया व्यर्थ शोक गेल्यावरी. सत्य न्याया सवे चालू सत्य जगताला तारी, सत्य न्याया सवे चालू सत्य जगाला तारी, सत्य न्याया सवे चालू सत्य जगताला तारी, सत्य न्याया सवे चालू सत्य जगताला तारी, सत्य न्याया सवे चालू सत्य जगताला तारी. ला 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 ला. आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी, सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी, सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी. ला 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 ला. हो 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 ला 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 ला. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सहज आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, हे धून डोक्यात होती माझ्या आणि महाराष्ट्राबाबतचा आशय माझ्या अंतःकरणामध्ये होता, जो बालपणापासून माझ्यामध्ये तो सामावलेला आहे, वाढत गेलेला आहे. आणि मग आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी, सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदावा भुवरी. यातून असं कळतं की माझं प्रेम जगावर आहे, जगतावर आहे. अधिक काय सांगावं, आपल्या सगळ्यांना सुखी जगायचं आहे. म्हणून महाविकास आघाडी सरकारचा कोणताही उमेदवार असो त्यांना आपण भरभरून त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी असेल किंवा नंतर विधानसभेची निवडणूक असेल त्यावेळेस आपण भरभरून सगळ्यांनी मतदान करायचं आहे महाविकास आघाडीला. कारण आपल्याला सुखी आणि सुरक्षित जगायचं आहे. स्वार्थांध सत्तांध लोक आपले किडनीचे आणि ऑर्गन्सचे रॅकेट्स, दुर्घटनांचे रॅकेट्स, वेश्या व्यवसाय, भ्रष्टाचार, खुनं पाडणं, दुर्घटना करणं, हे त्यांना वाईट करायचं आहे, बहुजनाला संपवायचं आहे. जे पुढे जात आहे त्यांना मागे खेचायचं किंवा मिटवायचं आहे, त्यासाठी सगळ्यांचं चालू आहे. म्हणून हे लोक ठरवून जे आहे हे वाईट गोष्टी करतायत. महाविकास आघाडीतले बरेच जे होते आमदार हे तिकडे गेलेले आहेत, ते भयापोटी दबावापोटी गेलेले आहेत. मी तुमच्यासाठी सहज गीत लिहिलं, तुम्ही यावे परतुनी गड आपुलाच आहे, तुम्ही यावे परतुनी गड आपुलाच आहे, तिथे कडे लोट आहे इथे पान लोट आहे, तिथे कडे लोट आहे इथे पान लोट आहे. इथं सुरक्षितता आहे. जे चुकून तिकडे वाट चुकल्यामुळे गेले, भयामुळे गेले, दबावामुळे गेले, लालचे खातर गेले, कशामुळे गेले तुम्हाला ठाऊक, पण तुमची फसगत झालेली आहे आणि पुढं काय होईल सांगता येत नाहीये. तुमची बाजू घेणारा कुणीच नाहीये, तुम्ही स्वतःसुद्धा नाहीये स्वतःची बाजू घेण्यासाठी. एवढं सांगायचं आहे. वापस या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया. माझी सगळ्यांना विनंती आहे माझी महाराष्ट्रातल्या तमाम बंधू आणि भगिनींना की आता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे निवडणूक होणार आहे. वेगवेगळ्या राज्यांचं मतदान, वेगवेगळ्या जिल्ह्यांचं मतदान हे सुरू आहे. हे त्यांनी असं काय केलं असेल, एवढे टप्पे वाढवायचं कारण काय असेल? EVM हॅक करून कुठं काय कमी जास्त परिणाम होतो हे आजमावण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आपल्याला सतर्क राहावं लागेल, आपल्याला ह्यांना डिॲक्टिव्ह करावं लागेल आपल्याला, आणि आपल्याला ठरवून राष्ट्रीय काँग्रेस पक्षालाच मतदान हे आपल्याला करावं लागेल. किंवा महाविकास आघाडीचा कुठला उमेदवार असेल, मग तो शिवसेनेचा असो, उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचा असो, शरद पवार साहेबांच्या गटाचा, राष्ट्रवादीचा उमेदवार असो आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार असो, त्यांनाच मतदान करायचं आहे. कारण आपण महाविकास आघाडी सरकार सवेच आपण सत्य न्यायासोबत चालायचं आहे आणि आपल्याला आपलं सुरक्षितता जी आहे ती आपल्याला सांभाळायची आहे, सुखी राहायचं आहे. अधिक काय सांगावं? जय मानवता, जय काँग्रेस, जय काँग्रेस, जय भारत. मतदान सुरू होत आहे आणि आपल्याला मतदान करायचं आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला, ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं, कितीतरी महामानवांचं निर्माण केलं, नवीन अन्न, वस्त्र, निवारा, नवीन जीवन ज्यांनी आपल्याला दिलं, त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत ज्यांनी हिंदू, इस्लाम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध असे वेगवेगळे जे लोक आहेत
धर्माचे प्रत्येक धर्मघटकांना त्यांनी न्याय दिलेला आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा आणि सगळ्यांच्या सुखाचा आणि सुरक्षिततेचा एकमेव पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी सरकार यांनाच आपण मतदान करायचं आहे. जय काँग्रेस, जय महाराष्ट्र, जय भारत, जय जगत.